या तालुक्यातलं असं एक गाव नाही की तो गाव विकासापासून वंचित राहिले. अगदी महाराष्ट्र शासनाच्या सरकारमध्ये काम करत असताना जी पदं साहेबांना मिळाली त्या सगळ्या पदांच्या माध्यमातून शासनाच्या विविध पद्धतीच्या असणाऱ्या योजना या ग्रामीण भागातल्या अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या 25-30 वर्षामध्ये साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे केलेलं आहे. या तालुक्यातल्या जनतेनं राजाराम बापूंच्या निधनानंतर साहेबांना पोटच्या पोराप्रमाणे जपलेलं आहे. इतके या तालुक्यातल्या लोकांची विश्वासार्हता संपादन करण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं. त्यामुळे हा तालुका साहेबांच्या विचारापासून जराही कुठल्याही पद्धतीची फारकत घेईल असं अजिबात काही वातावरण इथं नाही. आणि या आमच्या मुशवाडी गावात अगदी रस्त्याची कामं असतील, पाण्याचा प्रश्न असेल, घाटाचा प्रश्न असेल, मंदिराचा असेल, शाळेचे प्रश्न असतील, विविध या गावातल्या लोकांनी काम सुचवायचं आणि ते साहेबांनी करायचं. अशा पद्धतीचा विकास या मुसुजीवाडीमध्ये गेल्या 25-30 वर्षामध्ये झालेला पाहायला मिळतो. आणि त्यामुळं साहेबांनी अतिशय दूरदृष्टीचा विचार करून येणाऱ्या किंवा या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीच्या निवडणुकीमध्ये उमेदवार कोण असावा, तर तो उमेदवार सर्वांच्या परिचयाचा असावा की जेणेकरून ग्रामीण भागातल्या त्या माणसाशी त्या उमेदवाराची नाळ असावी. या उद्देशानं प्रसिद्ध असणारे बोरगावचे बापू बिरो वाटेगावकर यांच्या सुनबाई आणि शिवाजी वाटेगावकर यांच्या पत्नी कांता शिवाजी वाटेगावकर यांना बोरगाव जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे. आणि ताकारी पंचायत गणातून गेल्या 5 वर्षामध्ये रुपाली सपाटी मॅडम म्हणून होत्या. त्यांनी गेल्या 5 वर्षात याच आमच्या ताकारी गणाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्या ताकारी गणातल्या 8 गावांनी त्यांना भरघोस मताने निवडून दिलं. मध्यंतराचा काळ गेला आणि 8 वर्षानंतर परत इलेक्शन लागले आणि मग यावेळी आरक्षण पुन्हा तेच परत पडलं आणि पुन्हा साहेबांनी विचार करून रुपाली सपाटी मॅडमांना त्यांच्या कामाच्या जोरावर परत एक वेळा संधी दिलेली आहे. त्यामुळे साहेबांनी दिलेली 2 उमेदवार सुशिक्षित आहेत, उच्च विचाराचे आहेत, समाजातल्या प्रत्येक माणसाचा आदर असणारे 2 व्यक्ती आहेत. समाजातली नाळ काय आहे, माणसांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या मूलभूत गरजा काय आहेत आणि त्या जाणणारी दोन्ही कुटुंब आहेत. या कुटुंबातल्या 2 व्यक्ती असल्यामुळं साहेबांनी दूरदृष्टीचा विचार करून या 2 महिलांना या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळं या मतदारसंघातील बोरगाव जिल्हा परिषद असेल किंवा ताकारी पंचायत समिती असेल, या मतदारसंघातील मतदार या 2 साहेबांनी दिलेल्या 2 उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देतील याबद्दल शंका नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.